नमस्कार, मी अलका स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अलका घोरकेच किचन। आज बनवणार आहोत आपण राजस्थान स्पेशल घेवर। सर्व पदार्थ करण्यासाठी साहित्य एकसारखेच लागते, पण कृती आणि चवीची थोडीशी जागा बदलते। साहित्य तर प्रत्येकाच्या घरात असतंच, पण बनवायचं कसं हा खूप मोठा प्रश्न असतो। म्हणून मी आज माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी जाळीदार आणि मलाईवाला असा घेवर कसा बनवायचा ती रेसिपी घेऊन आलेली आहे। चला फ्रेंड्स, सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे एक मोठं ताट घेतले आणि त्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप असं थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला ताटामध्ये टाकून वरतून बर्फाचे तुकडे टाकून आपल्याला तूप फेटून घ्यायचे। फेटून म्हणजे आपल्याला त्याला एकदम क्रीमी बनवायचे, सॉफ्ट बनवायचे। हे बघा, अशा प्रकारे त्याला फेटून त्याला एकदम सॉफ्ट बनवायचे तुपाला। तूप गरमही नसलं पाहिजे आणि थंडही नसलं पाहिजे, म्हणजे असं मीडियम तूप आपल्याला घ्यायचे आणि त्याला एकदम क्रीम होईपर्यंत फेटून घ्यायचे। हे तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम पांढरं शुभ्र आणि क्रीमी होत आहे। हे बघा, एकदम मऊ असं आपल्याला हाताला लागेपर्यंत आपल्याला तूप फेटून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला वरचेवर मैदा थोडा थोडा ऍड करायचा आहे, 1-2 चमचे, आणि एक छोटी वाटी मी दूध बाजूला काढून घेतले। ते दूध आपल्याला थोडं थोडं यामध्ये टाकून घ्यायचे। दूध घ्यायचं असलं तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर ऑप्शनल आहे। आणि दूध संपलं तेवढं की मग नंतर आपल्याला असं थंड पाणी फेटण्यासाठी घ्यायचे। गरम पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर मग घेवर जाळीदार होणार नाही। आपल्याला पूर्ण फेटून होईपर्यंत फक्त आणि फक्त थंड पाण्याचाच वापर करायचा आहे। आता हे मैदा पण आपल्याला एकदम सॉफ्ट बनवायचा आहे, क्रीमी बनवायचा आहे। तुपामध्ये मैदा टाकला आणि थोडं दूध पाणी टाकलं ना की ते पण एकदम सॉफ्ट होत जातं। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला फेटून त्याला मस्त मऊसूत करून घ्यायचे। आता सर्व मैदा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि याला परत एकदा फेटून घेते। जर आपल्याला यामध्ये बेसन पीठ घ्यायचं असेल तर तेही आपल्याला घेता येतं। कुणी यामध्ये बेसन पिठाचा सुद्धा वापर करतो थोडा। आणि हे बघा, आपल्याला असं एवढं पातळ बॅटर बनवून घ्यायचे। फेटत आपल्याला हळूहळू पाणी मिक्स करून यामध्ये मग असं क्रीमी बॅटर बनवून घ्यायचे आणि एकदम सॉफ्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही। आता हे तयार बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे किंवा असं एखाद्या खोलगट पात्रामध्ये काढून घ्या आणि हे बॅटर थंड राहण्यासाठी एखाद्या याच्यात असं बर्फाचे तुकडे टाकून त्यामध्ये ते बाउल ठेवून घ्यायचं आणि इकडं पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आणि असं उंचून टाकताना त्याची एक तार अशी होईल असं बॅटर आपल्याला तयार करायचं। चला, आता तेल तापले का बघू आणि लगेच घेवर तळून घेऊ। आणि तेल एकदम मस्त कडकडीत तापलेलं आहे। चला, घेवर तळायला सुरुवात करूया। आणि घेवर टाकताना एकदम आपल्याला असं उंचून टाकायचं आणि उगत थोडं टाकून घ्यायचं आणि नंतर असं आपल्याला एखाद्या लाटण्यानं किंवा एखाद्या स्टिकनं असं साईडला करून घ्यायचं। तुम्हाला एकदा दाखवते। हे तुम्ही बघू शकता मी कसं बाजूला करून घेत आहे आणि मध्ये आपल्याला त्याला जागा ठेवायची, म्हणजे आपण दुसरं बॅटर टाकताना ते व्यवस्थित खाली गेलं पाहिजे, तळलं पाहिजे व्यवस्थित। जर घेवरचं बॅटर आपण पातळ केलं ना तरच ते पटकन तळून पटकन वर येतं आणि जाळीदार घेवर तयार होतं। एक घेवर तयार करण्यासाठी इथे मी हे वापरलेले 2 चमचे बॅटर होतं, तेवढ्यामध्ये एक घेवर तयार झालेलं आहे। आणि हे तुम्ही बघू शकता कशी मस्त जाळी आलेली आहे। आता याला आपल्याला ढिल्लं करायचं थोडंसं आणि तेलातून बाजूला बाहेर काढून घ्यायचे। हे तेलातून बाजूला काढताना आपल्याला थोडं हळू काढायचे, म्हणजे याची तुटण्याची शक्यता खूप असते। एकदम जाळीदार आणि हलकं फुलकं असतं, त्यामुळे हे पटकन तुटतं। आता हे एक घेवर आपलं तयार आहे, त्याचप्रमाणे आपल्याला दुसरंही असं बनवून घ्यायचं। आणि हे बघा, आपले दोन्ही घेवर बनवून झालेले आहेत, म्हणजे 1 वाटी पिठामध्ये 3 घेवर तयार झाले होते। 2 मोठे झाले आणि एक थोडं छोटं झालं होतं। आता याला आपल्याला
चाचणीमध्ये बुडून घ्यायचं आहे. आणि इकडे मी चाचणीही बनवायला ठेवली होती. गुलाबजामुनला बनवतो तशी आपल्याला 1 तारीख चाचणी बनवून घ्यायची आणि चाचणी थंड झाली की घेवर त्यामध्ये बुडवून घ्यायचे. हे बघा असं चाचणीमध्ये बुडवून घ्यायचे आणि वाटल्यास कमी बुडत असलं तर वरतूनही थोडीशी चाचणी टाकून घ्यायची. जर जास्तीची करून ठेवली आपण तर उगाच उरते, त्यामुळे मी कमी चाचणी बनवली होती. आणि त्यानंतर मग आपल्याला वरतून अशी थंडगार रबडी टाकून घ्यायची. रबडी अशी सर्व बाजूने पसरून घ्यायची, सर्व घेवरला लावून घ्यायची. आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट यावर टाकून घ्यायचे. केसर, बदाम, पिस्ता असं टाकून घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही आणि किती सुंदर दिसत आहे. आहे का नाही करायला एकदम सोपी रेसिपी. चला तर मग तुम्ही पण करून बघा. आणि आजची रेसिपी कशी वाटली, आवडलीच असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.